राजे राजे आम्ही आहोत, आम्ही सजवतो पालखी. नाही निळोपंत, या पालखीत आमचे कोंडाजी बाबा बसणार आहेत. त्यांना रुतायला नको. लांबचा पल्ला आहे. राजे पेशवे व आमचे कोंडाजी बाबा आबदार जायला पाहिजे. त्यांना कोणती तोशीच नको व्हायला. दमले असतील एकट्याची लढाई खेळ. सांभाळून न्या कोंडाजी बाबांना. पाचाडला गेल्यावर आऊसाहेबांच्या समाधी समोर पालखी थांबवा आणि तिथून वाजत गाजत न्या. ढोल ताशे वाजवत, रणशिंग फुंकत, तुतार्यांचा गगनभेदी आवाज करत रायगडावर न्या. कळू द्या सगळ्या जगाला, कोंडाजी बाबा शेवटपर्यंत स्वराज्याचे निष्ठावंत होते. स्वराज्याशी फितुरीचा कावा करून ते जंजिऱ्यात गेले, ते जंजिरा जिंकण्यासाठी, आणि बलिदान दिलं ते स्वराज्याच्याच भल्यासाठी. आमच्या सांगण्यावरून सांगा, सांगा सगळ्यांना, दवंडी देऊन सांगा. जी महाराज सांगतो आम्ही. सगळ्या रयतेला सांगतो आम्ही राजे. उचला पालखी. राजन, कोंडाजी बाबा दिलेल्या शब्दाला शेवटपर्यंत जागले. कविराज, या समुद्रात अमृत मंथनच केलं त्यांनी. कोंडाजी बाबांचं बलिदान हे अमृतच. तेच आपल्याला प्रेरणा देईल. जी राजन. राजन, आपण चलावं. कुठं? रायगडी चलावं. नाही कविराज, एवढ्यात आम्ही रायगडी येणार नाही. राजन, किनाऱ्यावर थांबणं योग्य दिसणार नाही. पालखीही गेली. होय कविराज, पालखी गेली, पण त्या पालखीतून कोंडाजी बाबा नाही तर शंभूराजे गेले. तुमच्या समोर, या समुद्र किनाऱ्यावर, या जंजिऱ्या समोर हा कोंडाजी बाबा उभा आहे. अहो, काय बोलताय आपण हे? होय कविराज, आता जंजिरा स्वराज्यात आणल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. आता जंजिरा आम्ही घेणार. जंजिरा घेऊन कोंडाजी बाबांचं अपूर्ण राहिलेलं काम आम्ही पूर्ण करणार. त्या सिद्धी खैरियतचं मस्तक छाटल्याशिवाय
आणि त्याच्या रक्तानं हा निळाचार दर्या लालबुंद केल्याशिवाय आम्ही तसूबरही मागे हटणार नाही. हवं तर ही आमची प्रतिज्ञा समजा, भीष्म प्रतिज्ञा. हर हर महादेव. राजानं पण काय केलं? आपण भीष्म प्रतिज्ञा केलीत. होय कविराज, केली आम्ही भीष्म प्रतिज्ञा आणि ती पूर्ण सुद्धा करणार आहोत. राजन समजून घ्या, ह्यावेळी आपला गनिमी कावा फसला. मान्य, कोंडाजी बाबांनी पराक्रमाची शर्त केली, पण त्या सिद्ध्याचं नशीब जोरावर होतं. म्हणून काय झालं? राजन आता सिद्धी पूर्णतः सावध झालाय. त्याने गस्त वाढवली, त्याचे जासूस आजूबाजूला फिरतायत. आत्ता आपण त्याच्यावरती हमला केला ना, तर आपलंच नुकसान होईल. शिवाय राजन, त्याचं अजून दारूचं कोठार सुरक्षित आहे. त्याच्या आग उकणाऱ्या तोफा किनाऱ्यावर अजूनही भडीमार करतायत. कविराज, एकदा आम्ही बेसावध सिद्धीवर झडप घालण्याचा प्रयत्न केला. आता सिद्धी सावध असताना झडप घालणार. राजन, होय कविराज, आता सिद्धी सावध असो की समुद्र खवळलेला असो, आता माघार नाही. कोंडाची बाबांच्या बलिदानानंतर तर नाहीच नाही. आता हा जंजिरान हे आम्ही भिडणार एकमेकांना. जंजिराचे बुलंद बुरुज आमचा मुकाबला कसा करतात तेच बघायचंय आम्हाला. राजन, एक विनंती आहे. भावनेच्या भरात आपण गलत निर्णय घेऊ नका. माफी असावी राजन, परंतु जंजिराच्या आमने सामने लढाईत आपल्या हाती काहीच लागणार नाही. उलट आपलीच हानी होईल. कविराज, आमच्या वेदनांची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. राजन, आम्हाला तुमच्या वेदनांची कल्पना आहे, पण आपण चौफेर विचार करावा. औरंगजेब 5 लाखाची फौज घेऊन सीमेवरती उभा आहे. हा एवढा मोठा धोका असताना आपण इथे थांबू नये. धोका तर आहेच कविराज, पण धोक्याच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजण्यात आम्हाला जास्त आनंद आहे. माफी असावी राजन, परंतु आपण जंजिऱ्यावरचं लक्ष काढून घ्यावं. नाही कविराज, औरंगजेबाला बसल्या जागेवरून तडाखा द्यायचा असेल तर जंजिरा स्वराज्यात आणलाच पाहिजे. काही दिवसांपूर्वी औरंगजेब आणि सिद्धीची खलबत झाली, त्यातली कोम आमच्या लक्षात आली आहे. आणि म्हणूनच पहिला तडाखा द्यायचाय तो या जंजिऱ्याच्या सिद्धीला. हा उन्मत्त जंजिरा आम्ही नमवणारच. जंजिराचे बुलंद बुरुज समुद्रात ढासळताना बघायचेत आम्हाला. त्या सिद्धी खैरेतला गुडघ्यावर बसून प्राण याचना करताना पाहायचंय आम्हाला. दादाजी, जी राजे. फिरवा गलबत, उभारा शिड. रावजी नाना, निळोपंत, उपसा समशेरी, बहिर्जी काका, 30,000ची फौज आम्हाला या तटावर पाहिजे. आता माघार नाही. आता जंजिऱ्यालाच वेढा द्यायचा. हर हर महादेव. हुजूर, हुजूर, क्या है? संभाजी राजा पूरी फौज लेकर जंजीरा की तरफ आ रहा है. क्या? सिद्धी खैरियत. संभाजी राजे, हमारा तोहफा कैसा लगा? देखो, आपको कुछ आम चीज नहीं भेज सकते, इसलिए आपके कोंडा जी का बेशकीमती फिर भेज दिया. कबूल है ना? अरे सिर तर आम्ही तुझं घेऊन जाणार. आम्ही छाटणार तुझं मस्तक या हाताने. तुझे दिवस भरले. ख्वाब देखते रहो. जंजीरा में तुम कदम तक नहीं रख पाओगे, ना तुम्हारा ख्वाब पूरा होगा. आज तक यह जंजीरा कोई हासिल नहीं कर पाया है.
जंजीरा को हासिल करना कितना मुश्किल है, ये अपनी अब्बू की रूह से जाकर पूछना। अगर हमने ठान ली तो कोई बात मुश्किल नहीं। जंजीरा मतलब मुश्किलें जीत। क्या करोगे आप? हम समुंदर सुखा देंगे। नामुमकिन। तुम्हारे तटपुरुषों को गिराकर जंजीरा तबाह कर देंगे। ओह, रहम आ रहा है तुम पर शंभूराजे। हमें लगता था गोंडा जी का सिर देखकर हमसे टकराने की, लड़ने की सोच तुम छोड़ दोगे, लेकिन नहीं। ठीक है, तुम्हें अपनी मौत प्यारी नजर आती है। अरे मौत तर तुला तुझी प्यारी दिसते। वाघाच्या पंजातून वाचलास तो। शंभूराजे, तुम्हें क्या लगा गोंडा जी ने पन्हाड़ा यूं चुटकी में जीत लिया था, ऐसे जंजीरा जीत लेगा? तुम कितने गलत फहमी में रहते हो। जाओ, गोंडा जी का सिर शमशान घाट पर ले जाओ। सिद्धि खैरियत, तुमने शेर को ललकारा है, अब तुम्हारी खैर नहीं। शेर छावे तुम अपने स्वराज्य में होंगे। यहां जंजीरा में सिर्फ एक शेर, सिद्धि। सिद्धि खैरियत, बाकी सब दिल्लियां। सिद्धि खैरियत, हा तुझा उन्मत्तपणा आम्ही या उतरत्या सागरात बुडवणार आहोत। तुला काय वाटलं? हे कोंडाजी बाबांचं मस्तक आम्हाला पाठवलं म्हणून आम्ही घाबरून जाऊ, जंजीरा सोडून जाऊ? अरे हट! आम्ही आणि आमचा सेना सागर किनाऱ्यावर भक्कम पाय रोवून उभे आहोत। कोंडाजी बाबांच्या एका मस्तकामुळं किनाऱ्यावरची हजारो मस्तक खवळलेत आणि या प्रत्येक मस्तकात आहे जंजीराची तबाही। एका मस्तकाला हजारो मस्तक फुटलेत, खवळलेत, संतापलेत, चिडलेत। प्रसंगी ही मस्तक हा उसळता सागर मागे सारतेल आणि तुझ्या जंजीराला भिडतेल। चलो निकलो यहाँ से। शंभूराजे चिडलेत, ते आपल्याला बोलण्यात गुंतवतील आणि आपल्याशी धोका करतील। चलो निकलो। धोखा? होय, चला। चलो। जल्दी चलिए हुजूर, यहाँ से जितना जल्दी निकल जाए उतना अच्छा है। देखा ना आपने संभाजी राजा का गुस्सा। खामोश। हम डरते हैं क्या संभा से? नहीं नहीं हुजूर, ऐसी बात नहीं है, लेकिन लेकिन कुछ नहीं। हमें जो करना था वो हमने कर दिखाया। तुमने देखा नहीं संभाजी कितना डरा था? हुजूर, गुस्सा की माफ, लेकिन आपने देखा नहीं उनकी गुस्से भरी आंखें, उनका बदन गुस्से से कैसे कांप रहा था। एक बार उन्होंने ठान ली तो वो किए बिना रहेंगे नहीं। क्या करेगा वो? तो होंगे, होने दो। तुम फिक्र मत करो। लेकिन हुजूर, आपकी हिफाजत। उमा जी, हमारी हिफाजत आज तक जंजीरा करता आया है। जंजीरा ऐसा है, कोई कदम तक नहीं रख सकता। जंजीरा का दरवाजा बंद हुआ तो हमारे इजाजत के बिना चींटी तक अंदर नहीं आ सकती। तो संभाजी, क्या बात। जी हुजूर। हमने उसको सबक सिखाया है। काफर अब समझ गया होगा सिद्धि की ताकत। जी बिल्कुल हुजूर, अब संभाजी राजा निकल जाएगा। निकल जाएगा, जंजीरा की छाव में एक पल भी नहीं रुकेगा, क्योंकि उसने देखा है
जंजीरा की मजबूती, जंजीरा की बुलंदी, जंजीरा की ऊंचाई, कोई भी जंजीरा का बाल तक बाका नहीं कर पाएगा। या अल्लाह, तू कितना मेहरबान है, तेरा लाख लाख शुक्रिया। मातोश्री, सुनबाई, तुम्ही अशा महाल सोडून का आला तिकडे? आम्हाला अस्वस्थता वाटायला लागली, बेचैनी वाढली आमची. म्हटलं तुमच्याकडे यावं. तुमच्याशी बोललो की मग मन कसं हलकं होतं. इतर वेळेस सर्वांना धीर देत असता तुम्ही, आणि आता तुम्हीच बेचैन झाला. बघा ना, राजे असे झंझावताप्रमाणे मोहिमेवर निघून गेले आणि हुरहुरच लागली हो. एवढ्या वेळा मोहिमेवर जातात, आम्ही अगदी खुशाल असतो, पण या मोहिमेत मात्र कालपासूनच अस्वस्थ होतो आम्ही. अहो, जंजिऱ्याबद्दलची काही माहिती तुम्हाला अचानक कळली, आणि जंजिऱ्याची मोहीमही बरेच दिवस चालू आहे. त्यामुळे मातोश्री, राजांचं जाणं येणं सुरूच होतं हो. फक्त आमच्यापासून सगळ्या गोष्टी लपवल्या होत्या. कोंडाजी बाबा या जंजिऱ्याच्या मोहिमेवर आघाडीवर आहेत, हेही आत्ता समजलं आम्हाला. हो ना, गुप्ततेच्या बाबतीत शंभूराजांनी त्यांच्या आबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकले. हो ना मातोश्री, आम्ही एवढा विपरीत बोल लावला कोंडाजी बाबांना, पण तरीही एक अवाक्षर काढलं नाही राजांनी. परंतु ते तसंच हवं. आम्ही काय म्हणतो, कोंडाजी बाबांच्या कुटुंबाला आम्ही गडावर बोलावून घेतो, त्यांच्यासाठी हळदी कुंकू ठेवून त्यांचा मानपान करतो. करा, चांगलंच आहे ते. म्हणजे मग आमच्या मनाची हुरहुर निघून जाईल, आणि महत्वाचं म्हणजे कोंडाजी बाबांच्या कुटुंबाला जे बरं वाईट ऐकायला मिळतंय तेही थांबेल. घ्या बोलावून त्यांना. आणि तोपर्यंत मोहीम फत्ते करून कोंडाजी बाबा येतीलच गडावर. मग तर त्यांचं खूप मोठं स्वागत करावं लागेल. राजे, आपल्या आदेशानुसार हमले सुरू आहेत. आपल्या तोफा थोडीच तोड आहेत आपल्या तोफा. शाबास, आणखी लांब पल्ल्याच्या तोफा मागवा. जी. राजन, डिचोलीवरून तोफगोळ्याची दारू आणण्यासाठी पथक पाठवलंय. पथकाला सांगा जास्तीत जास्त दारू आणा, आपल्याला ती हवीच आहे. जी राजन. आणि कारखान्यांना लागणाऱ्या कच्च्या मालाकडे दुर्लक्ष करू नका. त्यांची रसद कमी होता कामा नये. भडीमार असाच सुरू ठेवा. जी राजन. महाराज, पद्मदुर्गावर मावळे आपल्या आदेशाची वाट बघताय. त्यांना सांगा आता फक्त तयारीत राहा. योग्य वेळी आम्ही आदेश देऊ. जी महाराज, आम्ही आरमार आघाडीवर ठेवू. पण अत्यंत सावधपणे, गाफीलपणा नको. जी. राजा आपल्या तोफेतून सुसाट सुटलेला गोळा जंजिऱ्याच्या तटाबुर्जाच्या हात गेला. शाबास, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, 30,000 फौजेची कुमक बोलवली होती, त्यातली 20,000 फौज काही घटकेतच पोहोचेल. मग उर्वरित फौजी मागून घ्या. आता जंजिराच्या ठिकऱ्या सोडवायच्या तर फौजी हवीच. फौज तर पाहिजेच. पाहिजे का? महाराज, माझा अंदाज आहे, खोपरीच्या पल्याड जी मशीद आहे आणि किनाऱ्यालगत जेवढ्या कबरी आहेत तिथनं जंजिऱ्याला जायला एखादा भुयारी मार्ग असावा. पाहिजे काका, शोधा. काय वाटेल ते झालं तरी आता माघार घ्यायची नाही. जोपर्यंत त्या सिद्धी खैरेचं छाटलेलं मुंडकं आम्ही बघत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही.